भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी चंद्रकांत पाटलांची तुलना महात्मा ज्योतिबा फुलेंशी केल्यानं बरंच राजकीय घमासान सुरू झालंय. चित्रा वाघ यांनी केलेल्या या तुलनेनं विरोधकांनी त्यांना चांगलंच घेरलंय. चित्रा वाघ यांनी खरंच महात्मा फुलेंची तुलना चंद्रकांत पाटलांसोबत केली होती का? त्याचा खुलासा आता स्वतः चित्रा वाघ यांनीच केलाय. चित्रा वाघ यांचं या प्रकरणावर नेमकं काय म्हणणं आहे ते तुम्हीच ऐका. काहीतरी हवं आणि काहीतरी काढावं, त्याच्यातलं चांगलं दिसलंच नाही का तुम्हाला? त्यातलं चांगलं दिसलं नाही आजपर्यंत. म्हणजे माझ्या आतापर्यंतच्या सगळ्या या वाटचालीमध्ये मी असं कुठेही कुठल्या नेत्याने म्हटलेलं ऐकलेलं नाहीये की बाबांनो तुम्ही सुद्धा आपल्या बहिणींना ओवाळलं पाहिजे. आणि दादा फक्त बोलले नाहीत, त्यांनी करायला लावलं. आणि मला स्वतःला त्यावेळेच्या ज्या भावना होत्या त्या मी तुम्हाला सांगू शकत नाहीये. आणि असा जर पायंडा खरोखर पडला की बंधूंनी सुद्धा स्त्री शक्तीला त्या ठिकाणी सन्मानित केलं, त्यांना ओवाळलं, तर याच्यापेक्षा चांगलं काहीच नाही. फक्त जेंडर इक्वालिटी म्हणून मोठमोठ्या बाता मारायच्या. आणि जर कोणी त्याची सुरुवात केली तर त्याला वेगळा अँगल द्यायचा. कोणी तुलना केली, कशाची तुलना केली? अहो कोणी होऊ शकत नाही. आता महात्मा ज्योतिराव फुले असतील, सावित्रीमाई फुले असतील, यांची तुलना नाहीच. पण त्यांनी जी पाऊलवाट दाखवली त्या पाऊल वाटेवरती जर कोणी चालत असेल तर त्याला सुद्धा तुमचा आक्षेप असावा. कोण म्हणते काय करू, कोण म्हणते काय करू, काय चाललंय मला कळतच नाही. चांगली गोष्ट काही केली तरी सुद्धा तुमचा आक्षेप, हे अतिशय दुर्दैवी आहे. आणि म्हणूनच कालपासून जी काही आदळआपट चाललेली आहे त्याला उत्तर द्यायला तुमच्या समोर आली आहे. धन्यवाद, थैंक यू. हमने देखा कि कल से बहुत ज्यादा टिक्का टिप्पणी हो रही है. पूना में भारतीय जनता पार्टी के हमारे नेता हेमंत जी रासने, इन्होंने बहुत ही बढ़िया प्रोग्राम सम्मान स्त्री शक्ति का, जिसमें महिलाओं को गौरवान्वित किया गया. जो 6 महिलाएं थी वो अपने अपने क्षेत्र में, एक तो साइंटिस्ट भी थी उसमें, एक जो है वो सैनिकों के साथ काम कर रही है, अलग अलग क्षेत्र की महिलाएं थी और उनका सम्मान किया गया. और तभी उस कार्यक्रम में मेरे साथ हमारे नेता और पुणे के पालक मंत्री नामदार चंद्रकांत दादा भी थे. जब हम वहां पे गए तो दादा ने, जो पुरुष वहां पे थे, हमारे जो भाई थे, उनसे कहा कि आप चित्राताई का औक्षण कीजिए. ये मेरे लिए भी बहुत अचरज की घटना थी, क्योंकि हम देखते हैं, उन्होंने कहा नहीं, हम जब भी आते हैं प्रोग्राम के लिए या कहीं भी जाते हैं तो हमारी बहनें हमारे लिए जो है यश की कामना करती है, और हम क्यों ना हमारे बहनों के लिए कहे. ऐसे करते हुए 5 हमारे भाइयों ने मुझे वहां पे औक्षण किया. तो ये बात बहुत बड़ी बात है. हम सिर्फ स्त्री सम्मान की बात करते हैं, और ये घटना घटी है पूना में, जहां में स्त्री मुक्ति की जो एक्टिविटीज है वो वहां से शुरुआत हुई थी. और उसी पूना में इस प्रकार की घटना दादा के कहने पे हुई, और दादा ने कहा कि ऐसे आज ही नहीं हमेशा होना चाहिए. और मुझे इस बात का अचरज है कि जब ये घटना हुई उसके बाद जो भाषण हुआ उसमें मैंने ये जरूर कहा कि सावित्री माई ने हम महिलाओं को शिक्षित किया, खुद के पैरों पे खड़ा किया. और जो उनके पति थे महात्मा ज्योतिराव जी फुले, उन्होंने साहू माई को आगे किया है. और इस प्रकार की जो उन्होंने प्रथा की है कि भाई महिलाओं का सम्मान होना चाहिए, जिसका आज मुझे यहाँ पे दिखा कि चंद्रकांत दादा उसी रास्ते से चल रहे हैं. बस मैंने यही कहा. और हमने देखा कि किस प्रकार से जेंडर इक्वालिटी की बात करने वाले उन्होंने जो है वहां पे टिक्का टिप्पणी चालू कर दी. मुझे इस बात का बड़ा दुख है कि कोई अच्छी बात होती है महाराष्ट्र में, अगर कोई अच्छी शुरुआत भी होती है, जिसका प्रारंभ हमारे चंद्रकांत दादा पाटिल जी उन्होंने पूना से किया, तो उसमें दुख लगने की या उसके ऊपर टिक्का करने की जैसी कोई बात ही नहीं थी. और ना हमने किसी की तुलना की है. महात्मा ज्योतिराव फुले, सावित्री माई, इनकी जगह कोई नहीं ले सकता. लेकिन उन्होंने जो पद हमारे लिए बनाया है, जो उन्होंने हमारे लिए रास्ता बनाया है, उसके ऊपर चलने की कोशिश है ये. और क्या ये अच्छा नहीं लगेगा किसी को? मुझे तो कल की मैं मेरी भावनाएं आपको बता नहीं सकती कि मुझे क्या फील हुआ, क्योंकि आज तक मेरे पूरे राजकीय प्रवास में, सामाजिक प्रवास में इस प्रकार का मैंने कभी नहीं देखा था कि हमारे भाई आके थाली लेके हमें वहां पे जो है औक्षण करते या हमारे लिए सुयश चिनते. ये तो बहुत बड़ी बात है. तो इन सारी बातों का जिस प्रकार से जिनकी समझने की कुछ क्या कहेंगे हम, कुव्वत ही नहीं है, कुछ कैपेसिटी ही नहीं है, उनका कल से चल रहा है, ये है वो है, इनकी तुलना इनसे की, उनकी तुलना उनसे की, किसने कहा हम शाही फेंकेंगे, किसने कहा हम क्या करेंगे. अरे पहले समझ तो लो भैया क्या हुआ है, पहले समझ तो लो.
समझने की अपनी जो कैपेसिटी है वही खो गए हैं, कहीं खो दी है इन लोगों ने, क्योंकि इनको कोई अच्छाई दिखती ही नहीं है। विरोधक है, टीका करना उनका काम है, ये हम समझते हैं, लेकिन जो अगर कोई अच्छी बात हुई है तो उसको सराहना भी हमारा काम है और यही हमारे महाराष्ट्र की संस्कृति है। बस यही बताने के लिए आज आप सभी के सामने मैं आई थी। शाई फेकणार का माझ्यावर? कशासाठी शाई फेकणार दादा, ताई, ज्या कोण असतील त्या? जर पुरुष भाऊ आपले महिलांना ओवाळतायत, जेंडर इक्वालिटी, स्त्री पुरुष समानता ही महात्मा ज्योतिराव फुलेजींनी शिकवली आपल्याला, आणि त्या रस्त्यावरती चालण्याचा कोण प्रयत्न करतंय आणि कोण काय करायचंय आणि कोणी काय करायचंय अशा पद्धतीने जर आम्ही बोलणार असू आणि जर काही चांगली समाजाची सुरुवात होणार असेल समाजामध्ये आणि त्यासाठी अशा पद्धतीने शाई फेकणं किंवा आणखीन काय अशा पद्धतीचे कोणी वक्तव्य करत असेल तर ते दुर्दैवी आहे। कुठलीही गोष्ट करायच्या आधी किमान त्याचा आशय समजून घेतला पाहिजे। कोण बोललंय मला माहित नाही, पण जे असतील त्यांना सांगणं आहे माझं, समजून तर घ्या काय आहे। आणि शुद्ध मराठीमध्ये लिहिलंय मी, ट्विटरवरती पण लिहिलंय आणि फेसबुकवरती पण लिहिलंय काय झालं, कसं झालं, आणि जर महाराष्ट्रामध्ये असा पायंडा पडला की खरोखर अशा कार्यक्रमांच्या वेळेला जर आल्या कोणी चांगल्या महिला किंवा ज्या महिलांचा आपण सत्कार करतो त्या कार्यान्वित त्यांना गौरवान्वित करतो त्यांचा सत्कार करायला किंवा त्यांचं सुयश चिंतायला जर आपले भाऊ पुढे आले तर त्याच्यात वाईट वाटण्याचं कारण काय आहे? इथं कुणी कुणाची कुठे तुलना केलेली नाहीये, त्याच्यामुळे समजून घेण्याची गरज आहे नक्की काय बोललोय आणि काय नाही बोललोय ते। थँक्यू। अहो अभिनंदन कसलं रे बाबा, मला कुणीतरी सांगितलं की ती आता कपडे घालते तर चांगली गोष्ट आहे ना, कपडे घालते तर चांगली गोष्ट आहे, म्हणजे मला आता काय बोलू मी? कपडे घालायला सांगावं लागणं ही केवढी मोठी गोष्ट आहे, आणि कुणीतरी मला सांगितलं की चित्राताई ती आता कपडे घालते, चांगली गोष्ट आहे, अच्छा है, ये बदल अच्छा है। तिच्याकडून दिवसण्याचा एकही संधी सोडत नाही। कसं आहे, ती तिच्या पात्रतेपणाप्रमाणे बोलेल। माझा विषय काय होता? माझा विषय हाच होता की बाई कपडे घाल आणि फिर, आता घालते तर चांगली गोष्ट आहे। नाही मला माहित नाही त्याच्यावरती काय असेल ती कारवाई होईल। मी तुम्हाला मागेही सांगितलं होतं लढाई चालू आहे आणि ही विकृतीच्या विरोधातली लढाई आहे, आणि मला कालच कोणीतरी सांगितलं की ती आता कपडे घालायला लागली, तो अच्छी बात है, हमारा यही तो कहना था भाई, कपड़े पहनो और घूमो, और क्या था।